नमस्कार मैत्रिणींनो. तर गावाकडे आता सध्या भेंडीचा सीझन चालू झाला आहे. आमच्या शेतामध्ये आहेत गावरान भेंडरं. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, त्यातले सोले मी या ठिकाणी निवडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडासा लसूण घातलेला आहे. कढईमध्ये छान असं परतून घेणार आहे मी. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे परतीत असताना. तर तुम्ही इकडे बघू शकतात, छान असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे दाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता, छान असं परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचे आहेत ताटामध्ये. आणि ताटामध्ये काढून घेतल्याच्या नंतर 2-4 मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या काही एवढ्या तिखट नव्हत्या, पण म्हटलं चला घ्याव्या. त्याही मस्त तेल टाकून भाजून घ्यायच्या आहेत. आणि ते सर्व ज्या ठिकाणी आपण सोले काढून घेतलेले आहेत एका ताटामध्ये, त्याच्यातच त्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही, मिरच्या काढून आपल्याला पाहिजे तेवढे शेंगदाणे देखील आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर इकडे मस्त अशी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे आपल्याला पाहिजे तेवढं. तर इकडे टाकलेलं आहे. आता तेल तापलेलं आहे. मोहऱ्या टाकून घेतल्या. मोहऱ्या तडतड झाल्या की त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा जिरे टाकून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, जिरे टाकले की आपण आता ती जी पेस्ट तयार केलेली आहे दाण्याची, तर ती आपण पेस्ट या ठिकाणी यामध्ये टाकून घेणार आहोत. तर ती देखील आपल्याला मस्त अशा पद्धतीने तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि सगळं आपण शेंगदाण्याचा कुट्टा, शेंगदाणे वगैरे त्यामध्येच घेऊन सगळं साहित्य घेऊन आपण मिक्सरला बारीक केलेलं आहे. तर छान असं आपल्याला या ठिकाणी परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे लाल रंग येईपर्यंत, थोडा शेड येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी परतून घ्यायचं आहे. तर त्याला चांगलंच तेल सुटलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला इकडे परतून घ्यायचं आहे. तर परतून घेतल्याच्या नंतर आपण इकडे थोडीशी चवीनुसार थोडंसं आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत, चटणी टाकणार आहोत थोडीशी, आणि थोडासा मसाला टाकणार आहोत. तर तुम्ही इकडे हळद पण टाकलेली दिसत आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपण सगळं थोडं साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता, पुन्हा हे सर्व साहित्य टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ते साहित्य सगळं एकमेकांना लागणार आहे. ह्या हिशोबानं आपण मस्त असं हलवून घ्यायचं आहे एकत्र, जेणेकरून ते टाकलेलं मिश्रण सर्व त्या शेंगदाण्याला लागन. तर तुम्ही इकडे बघू शकता, छान असं रगडून घेतलेलं आहे मी. वरतून मसाला देखील या ठिकाणी मी टाकलेला आहे. तुम्हाला वाटत असेल हिरव्या मिरच्या पण टाकल्या आणि तिखट पण टाकलं तर आमटी आपल्याला झणझणीत करायची होती. तर हिरव्या मिरच्यामुळं थोडंसं जास्त तिखट नव्हत्या त्या, म्हणूनच तेवढ्या टाकल्या होत्या मी. तर असं वरून मसाला सोडल्यावर आपल्याला मस्त असं रगडून घ्यायचं आहे. आणि सगळं परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी करून थोडंसं या आमटीमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. तर छान असं परतून घेतलेलं आहे आपण, इकडे बघू शकतात. तर आपल्याला यावरती कुट्टा घालायची अजिबात गरज नाही, कारण की आपण त्यामध्ये घेतानाच शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले आहेत, सर्व एकत्र मिश्रण होण्यासाठी. तर छान अशा पद्धतीने त्याला बघतात तुम्ही, तर मस्त असं तेल सुटत आहे. छान असं परतून घ्या, जेणेकरून खाली डागणार नाही, याचीही तुम्हाला काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. आणि बघू शकता तुम्ही, आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढलं होतं, त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून त्यातलंही मस्त अशा पद्धतीने पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला पाहिजे तशी आमटी तुम्ही या ठिकाणी करा. आणि कसा झाला आहे व्हिडिओ आणि कशी झाली आहे भेंडीच्या सोल्याची आमटी, ते नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओला सांगा की आमटी कशी झाली आहे, नक्की कॉमेंट करून सांगा. आणि पुढे लवकरच आपण भेटणार आहोत नवीन ब्लॉगमध्ये, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.